Tukaram
जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावाना जगी ऐसा बाप भावा जगी चप्पल करा बाप भावा जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा
ज्ञानदेवा देवा माय बापा पोटायेता हरलेता पोटायेता हरलेता पोटायेता हरलेता पोटायेता हरलेता विधारा विधारा श्री गुरु चरण सरोज रजनी जमुन मुकुर सुधारी बरनो रघुवर विमल जशु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरवु कलेश विकार गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनम गेन द्या थोड़ा सा बेस कमी देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरिधानगम्य वन्दे विष्णु भवभयहरणं
सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराना शिवचंद्रमोडी फणींद्रमाथा मुकुटे झळाळे कारुण्य सिंधो भव दुःखहारे तुझ वेण शंभो मज कोण तारे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्र समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगाथ प्रथम नमन पांडुरंगाथ प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा पोटा येता हरले पापा ज्ञानदेव माय बापा मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी पोटा येता हरले पापा ज्ञानदेव माय बापा तुका म्हणे मी पोटीचे बाळ माझे पुरवावे ब्रह्मेची आळ पोटा येता हरले पापा ज्ञानदेव माय बापा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबारा यांचा आहे बहुतेकांच्या परिचयाचा निमित्त या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सगळे सोयरे इष्टमित्र नातलग कारण देहातील स्थूल देहातील सूक्ष्म देहातील इथं एकत्रित आलोय आमच्यातनं निघून गेलेले पूज्यश्री या ठिकाणी कैलासवासी लहानू नामदेवराव सापणर पुन्हा त्यांच्या अर्धांगिनी हिराबाई असतील पुन्हा भाऊ आहेत संपत दादा शिवाजी राजे रतन भाऊ यादवराव आणि मच्छिंद्र दादा असे भाऊ आहेत त्यांचे बहीण त्यांची गंगा भागीरथी मुक्ताबाई पंढरनाथ बिडगर आहे मुलगा निवृत्ती भाऊ असेल सुनबाई अरुणाताई निवृत्ती सापणर आहे पुन्हा आदिनाथ भाऊ एक मुलगा आहे पुन्हा रामकृष्ण आहे 3 सुना नातू नाती पणतू असा त्यांचा मोठा परिवार आहे या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं सापणर परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित सर्व महाराज मंडळी आहेत
तथा या ठिकाणी महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार असतील, गायनाचार्य असतील, आमचे आबा या ठिकाणी उपस्थित आहेत. रोहिदास महाराज आबा, त्यांचे चिरंजीव श्याम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदी करून हार्मोनियम वादक या ठिकाणी हैबत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा तबला वादक श्याम महाराज शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा या ठिकाणी सरपंच निवृत्ती नाना सापणर आहेत. विणेकरी आमचे सानप महाराज आहेत. महाराष्ट्रामध्ये विणा घेऊन अगदी बेधुंद होऊन नाचतात भगवंता करता असे किरण महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. संतोष भाऊ सापणर आहेत. पुन्हा पूज्यश्री आमचे हरिभक्तीप्रायण भाऊसाहेब महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या समवेत आलेले तुषार महाराज, कृष्णा महाराज, सतीश महाराज, विकास महाराज आहेत. कार्यक्रमाच्या निमित्तानं चोपदार या ठिकाणी उपस्थित आहे. दत्तात्रय महाराज आहेत. ते नाथबाबांच्या घरामध्ये दत्तात्रय चोपदारकी करत होते. त्यांचा मान काय शोभा आहे, साधा आहे का महाराज? म्हणून चोपदार हे या ठिकाणी दत्तप्रभू चोपदारकी करतायत. माझ्या माता भगिनी छोट्या मुलींना फुलं टाकत टाकत फुलावरून चालत आणलं. पुन्हा या ठिकाणी स्वागत सत्कार चांगल्या प्रकारचा भव्य दिव्य मारुतरायाचं प्राणांगण आहे. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. पुण्यस्मरणा करता निवडलेला अभंग मनात आलं बऱ्याचशा जणांच्या. महाराज क्या बात है, गए हुए कभी आते नाही महाराज. हा नाही येत, येऊ द्या, नका का येणं. पण मग का करावं? हे केलं तर काय होतं, नाही केलं तर काय होईल असा प्रश्न बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये उद्भवला. डीएड, बीएड, बीपीएड, लॉ, DHMH, इंजिनियर जास्त शिकलेले पडू नयेत. ते फक्त एवढंच म्हणतात, बोआ लोकांचा धंदा आहे, पाप म्हणजे धमकीन, पुण्य म्हणजे भूलथाप. गेलेले कधी येत नाहीत महाराज. मग हे का करावं? केलं तर त्यांच्यापर्यंत पोहोचेल का? पोहोचत तर कोण्या मार्गाने जातं? 25 वर्षापूर्वी जर तुम्हाला म्हटलं असतो मी इथनं उजनीवदनं मुंबईला पैसे पाठवायचे, काही मिनिटात पैसे इथून मोबाईलवर पाठवता येतात, 20 वर्षापूर्वी म्हटलं असतं तर तुम्ही काय म्हटले असते मला? पागल हो गया क्या बाबा, कुछ भी बात करता है, वेडा झाला का? इथून कसे पैसे तिकडं? अहो अमेरिकेचा माणूस माझ्या समोर उभा राहतो, आता लगेच जर फोन केला तर असं दिसतो? दिसतो नाही, सर्व दिसतो. आणि 25 वर्षापूर्वी असं म्हणलं असतो आबा मी, तर लोक म्हणले असते तो सटिया गया, पागल हो गया. पण इथून पैसे तुम्हाला काही मिनिटात पाठवू शकता का नाही? तुम्ही न्यूयॉर्क, फ्रान्स, जपान, इटली, एशिया, मॉरिशस पाठवू शकता की नाही? इथून अमेरिकेच्या माणसाबरोबर तुम्ही व्हिडिओ कॉलवर बोलू शकता की नाही? मग मला सांगा, आमचे पूर्वजांनी केलेलं हे श्राद्ध आहे, मग हे केलेलं पुण्यकर्म. मग या ठिकाणी ज्ञानदान चालू आहे, या ठिकाणी अन्नदान चालू आहे, या ठिकाणी वस्त्रदान आहे, गोदान आहे, भूदान आहे, सुवर्णदान आहे. मग हे केलेलं अन्नदान, गोदान, भूदान, सुवर्णदान आमच्यातनं निघून गेलेल्या बापापर्यंत पोहोचेल का? आणि पोहोचत असेल तर माध्यम कोणतं? जसं आता फोनच्या माध्यमातून, ह्या फोनच्या द्वारे आम्ही कुठेही बात करू शकतो, बोलू शकतो, तसं नेमकं माध्यम कोणतं आहे की आमच्या बापापर्यंत केलेले हे पुण्यकर्म पोहोचेल? बरं का सरपंच, कोणतं माध्यम आहे? का नुसतंच मागून आलं, पुढं चाललं, त्याने केलं म्हणून आम्ही करायचं, ना आम्ही केलं म्हणून त्याने करायचं, पीछे से आगे ढकल दिया, करना चाहिए, करते थे, इसी के कारण हम करते. त्यांनी केलं म्हणून आम्ही करायचं, ना आम्ही केलं म्हणून त्यांनी करायचं. पोहोचेल का हे केलेला खर्च? असेल मग अन्नदान असेल 5, 50, 70 हजार रुपयाचं, कीर्तनाचं असेल 5, 25, 30, 40 हजार रुपयाचं, वस्त्रदान तुम्ही आणले असतील 3.5 लाख भर रुपयाच्या, म्हणजे 4, 4.5 लाख रुपये तुम्ही वर्ष श्राद्धाकरता खर्च केले, हे जातील का? याचं पुण्य आम्हाला प्राप्त होईल का? असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये. जर पुण्याला पैसे पाठवले, नंबर हुकला तर दुसरीकडे जातात ते. तसंच आम्हाला आमच्यातून निघून गेलेल्या, दादा म्हणता का, बाप्पू म्हणायचे का, बाबा म्हणायचे का, तात्या म्हणायचे? दादा. आम्हाला इथून आमच्यातून निघून गेलेल्या दादाचा पत्ता माहित आहे का? त्या पत्त्यावरती आम्हाला पुण्याची मनी ऑर्डर करायची. जर दादाला वर्ष श्राद्धाच्या आज जर सद्गती प्राप्ती झाली असेल तर हे केलेलं पुण्य पुन्हा रिटर्न यायला काहीच वेळ लागत नाही. हे फ्रिक्वेन्स आहेत, ह्या लहरी आहेत महाराज. आणि म्हणून हे केलेल्या बापा करता केलेलं हे पुण्यकर्म आहे. म्हणले काय केलं बापाने? अरे बापाचा खांदा म्हणजे जगापेक्षा मोठा आहे. बापाच्या खांद्यावर तर बसलो ना रोहिदास महाराज, आकाशाला हात लागतो की काय असा?
अशी परिस्थिती निर्माण होते. एवढा मोठा खांदा बापाचा आहे. म्हणून जगी आहे सा बाप व्हावा, कसा असावा बाप, याचा वंश मुक्ती सदावा. मोठी गंमत आहे. म्हणले बाप कसा असावा. एक जण म्हटला गुंठा मंत्री बाप असावा. बरं का, बापाचे शिर्डी जवळ जमीन पाहिजे 25 एकर. बरं का, हायवे टच असा त्याचा पेट्रोल पंप पाहिजे. काही जण म्हणले नव्हे नव्हे बापाचे सावकारकी 25 खेड्यामध्ये असावी. बापाकडे बँक बॅलन्स असावा. बरं का, काही जण म्हणले बरं का आबा, काही जण म्हणले बापाची दादागिरी असावी. म्हणले की काही जण म्हणले बापाकडे पोकलॅन जेसीबी असं अमुक अमुक मोठ्या मोठ्या रोडचं कंत्राट घेणारा बाप असावा. नव्हे नव्हे. म्हणून बाप असावा कसा, तर बापाकडे जीवन जगत असताना 15 ते 25 मध्ये नियमाचं पालन असलेला बाप असावा. बाप तर 5 प्रकारचा आहे. एक बाप, एका बापाच्या रक्ताच्या थेंबामधनं आम्ही जन्माला आलो तो बाप आहे. जन्म घालणारा बाप एक आहे. म्हणजे क ख ग घ याची अक्षराची ओळख करून देणारा गुरु एक बाप आहे. चांगल्या प्रकारचा आहार कसा खावा, व्यायाम कसा करावा, शरीर कसं तंदुरुस्त ठेवावं, हा एक बाप आहे. बाप आहे. दुसरा, चांगल्या प्रकारचं शिक्षण झालं, सर्व्हिसला लागला, चांगलं अमाऊंट यायला लागली, पण खर्चावी कशी हे ज्ञान देणारा एक बाप आहे. आणि जीवन आनंदी कसं जगावं हे ज्ञान देणारे हे काम ते तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमे पतित कीर्तवानो, हा एक बाप आहे. म्हणून बाप कळणं महत्वाचं आहे. कधी कधी सहज आम्ही व्यवहारात म्हणत असतो बरं का अण्णा, त्या माणसाचा हात धरू नका बरं, काय झालं बाप माणूस आहे तो. शेतीच्या बाबतीत त्या माणसाचा नाद करू नका का, अरे बाप माणूस आहे तो, ऍव्हरेज काढायला एकरी कांद्याचं 30 टन ऍव्हरेज काढतंय म्हणले, बाप माणूस आहे. म्हणून बाप जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची आणि मोठी भूमिका आहे. कळलं का. ज्या घरामध्ये विचाराचा बाप आहे, सात्विक विचाराचा, ज्या घरामध्ये बापाचं हृदय प्रगल्भ आहे, निर्णयक्षा स्टँडर्ड आहे, म्हणजे कितीही संकट आले, वादळे आली तर सामोरं जाण्याची ताकद त्या बापाच्या बुद्धीत आणि हृदयात आहे. त्या बापाचा रक्ताचा DNA, रक्ताचं एक थेंब, त्या रक्ताच्या थेंबापासनं तसलंच लेकरू जन्माला येत असतं. इथं बीज आहे आणि बापाने बीजाची शुद्धता करावी आणि बीजाची शुद्धते करता 15 ते 25 कसं जगावं हे बापाला कळावं. आणि ज्या घरामध्ये चांगल्या प्रकारचे मित्र आहेत, ज्या घरामध्ये चांगल्या प्रकारचा आहार आहे, ज्या घरामध्ये चांगल्या प्रकारची संगत आहे, ज्या घरामध्ये ज्ञानोबा कळाले, ज्या घरामध्ये तुकोबा कळाले, ज्या घरामध्ये वैज्ञानिक कळाले, ज्या घरामध्ये लोकमान्य टिळक कळाले, ज्या घरामध्ये सावरकर कळाले, ज्या घरामध्ये विनोबा भावे कळाले, ज्या घरामध्ये नथुराम गोडसे कळाले, त्या घरातला बाप काय साधा असेल का महाराज? हलका असेल का बाप? किती संकट जरी सामोर आले तर बाप न डगमगता संकटाला सामोरं जाण्याची तुका म्हणे नेती गातुवानी कांची उदार जीवाची आपुलिया एकाएकी गेला. तुका म्हणे गातुवानी कांची उदार जीवाची एकाएकी केला मीराची साधनी. माय बापानो, उदारता, प्रगल्भता, मनाची कॅपॅसिटी हृदयामध्ये बुद्धीमध्ये फार कमी आहे. हे माझं कीर्तन कळते की नाही मला माहित नाही तुम्हाला. महाभारतामध्ये 2 बाप, एक धृतराष्ट्र आहे आणि एक पांडव आहे, पंडुराज आहे. एकाला तर 100 पोर आहे, एकाला 5 आहेत. कोणचे जगले आणि कोणचे मेले? कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. सच्चा तो बैकुंठी जावे, सच्चा तो बैकुंठी जावे.
झूठे को महल में भी नींद नहीं आती. जो खरा आहे ना तो उशाला ढेकळ घेऊन झोपतो आणि जो लबाड आहे त्याच्याकडे मरणाची मोठी बिल्डिंग आहे, गोळ्या खातो तरी झोपत नाही. बाप किती मोठा आहे आमचा. बापाकडे बुद्धी, बापाकडे मनाची प्रगल्भता, बापाकडे माय बापांनो दूरदृष्टिकोन. तुमच्याकडे पोरांचं लग्न वयात आल्यावर करतात का विचारात आल्यावर करतात? बोला की पोरग लग्नाच्या वयात असावं का विचारात असावं? शिंदे महाराज काही जण म्हणले वयात येऊ यावं लागतं, पण काही आता 42-43 वर्षाच्या पुढे तोंड टाकले काय काय ना. म्हणले लग्न नि ते पाहुणे येते आणि जेवते पुन्हा फोन तरी नांदताय व्हायना काय व्हायना. तू घांगे आहे तू. तुमच्याकडे धनाची प्रॉपर्टी किती आहे याला किंमत नाही, तुमच्याकडे ध्यानाची प्रॉपर्टी किती आहे. काही काही म्हातारे आजूक आहेत, सफरात राहतात, पण मोठ्याच्या घरात भांडणं झाली का त्यांना मिटवायला बोलवतात. असे काही म्हातारे आहेत बरं का. ओ दादा काय तुम्ही आल्याशिवाय मिटत नसतं या. अरे पण मला काम आहे, कामाला जावं लागेल, संध्याकाळी कामाला गेलो सकाळी तर संध्याकाळची चूल पेटते. जाऊ द्या होते पण तुम्ही या, तुमच्याशिवाय मिटत नसतं हे खासदाराच्या घरातलं भांडण. हो काही काही बाप करारी आहेत महाराज. जगणं कळालेलं आहे बापाला, माऊली कळाले नाही, अख्खे माऊली कळाले, ओवी कळाली काही काही बापाला. एका बापाला ओवी कळाली, जीवनामध्ये कधीच त्रास झाला नाही. काही काही म्हणते माऊलीनं भीत चाललेली खरं आहे का? तू काय याला भीतीला धडका घेतो? तू कुपन आण ना, कुपन आणाव, दळून आणाव, लोकांचे कळड उचलून न्यावा होतो. बांध कोरायला जन्म झालेला आहे तुझा, भीतीला कशा धडका घेतोस? नाही पण रेड्याला बोलीला असं का? रेड्याला हात लावल्यावर रेडा बोलला असं का? अरे तू कशाला म्हणलं रेड्यासाठी येडा होतोय? तूच एवढा मोठा रेडा आहे. महाराज ज्या घराला ज्ञानेश्वरी कळाली ना ते घर लय मोठे येतात. कृपा करी हरी तयावरी हो, कृपा करी हरी तयावरी कृपा करी हरी दयावर, कृपा करी हरी दयावर. भाव कृपा करी हरी तयावरी हो हो हो, कृपा करी हरी कृपा करी हरी भाव धरुणी वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. त्याच्यावरती कृपा होती. कोणती कृपा होती महाराज? कृपा कोणती होती? आपल्या वारकरी संप्रदायावर कृपा कोणती? मायबापांनो वारकरी संप्रदायात आला का तुमची बुद्धी निष्कलंक होती, तुमचे कान कुणाकडे लागत नाहीत. म्हणजे मचका ऐकायला, भांडणं ऐकायला, माळदोर चढू चढू तिकडं यंत्रावा तिथं चाललं काय नो, रग्याला आणलं काय नो, अरे बाप. हे कान तिकडे जात नाहीत, हे डोळे नको तिकडं फिरकटत नाहीत. मला तुम्हाला एखाद्याचं बोलणं तुमच्या हृदयाला जखम करल. काही काही बोलणे असे तुमच्या हृदयाला जखम करतील, तुमच्या लेकराच्या हृदयाला जखमी करतील. आशांच्या संगतीत नाही, पंक्तीत नाही, तिथं जाणार सुद्धा नाही. असं आहे मायबापांनो वारकरी संप्रदायाचं काम. तुम्ही कुणाच्या जवळ आहात, तुम्ही कुणाच्या संगतीत आहात, तुम्ही कुणाच्या पंक्तीत आहात. 100 मेले 5 जगले. धृतराष्ट्र आहे, आंधळा आहे. तो डोळ्याने आंधळा आहे का बुद्धीनं पण आंधळा आहे? ते दोन्ही बी अपर डिपर हेडलाईट आणि फॉकलँड सारेच गेलेली आहेत. त्याची इंडिकेटर चालू व्हायना आणि बंदही व्हायना.
आणि केवळ त्याच्या कृत्यामुळं 100 पोरं गेले. बऱ्याचशा घरामध्ये अशी परिस्थिती आहे, बापामुळं पोरचं लग्न जमाना. म्हणले कमून द्याय ना पोरगी, ते मस्त सगळं चांगलं आहे पण मतर येड आहे तिथं. पोरग बी मत चांगलं आहे. आणि म्हणून एक लक्षात असू द्या, बाप होण्याकरता वय लागत नाही, बाप होण्याकरता विचार लागतात. म्हणजे विचार कसे लागतात? माऊलीनं वयात आल्यावर ज्ञानेश्वरी सांगितले का विचारात आल्यावर ज्ञानेश्वरी सांगितले? हो नाही, वर्षामध्ये जे सांगितले कळलं का? वयात नव्हे तर विचारात आल्यावरती माझ्या छत्रपती राजानं रायडेश्वराच्या मंदिरात जाऊन आपल्या हाताची करंगळी कापले, रक्ताचा अभिषेक केला. वयात आल्यावर केला, विचारात आल्यावर केला? विचारात आल्यावर केला. काही घरामध्ये 2 वर्षाचं पोरग आहे पण 8 वर्षाची बुद्धी आहे. काही घरामध्ये 8 वर्षाचं पोरग आहे पण 16 वर्षाची बुद्धी आहे. काही घरामध्ये 16 वर्षाचे पोरं आहेत पण 32 वर्षाचं टॅलेंट आहे. काही घरामध्ये 32 वर्षाचे पोरं आहेत पण मग नाद नाही करायचा आणि भाऊचा नाद नाही करायचा. उपजोने करंटा नेने अद्वैत वाट. तुका मन जाय नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय. तुका म्हणे जाय नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय रे. तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. माईला सांगितलं आशाला जन्म घातला का तू नरकात जाशील. जननी जने तो ऐसे जने, संत बने या शूर, नाही तो तू बांझ भली काय बिगाडे नूर. एक तर स्त्रीनं बाळंत व्हावं, एक तर संताला जन्म द्यावा किंवा शूराला, नाही तर तू वांझुटी राय. कशाला सौंदर्य बिघडीते? आणि येडे जन्माला घातले. ती म्हणे जन्माला घातली म्हणजे काय आमच्या हातात आहे का ते बाबा? अरे मग तो हातात नाही तर मग कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. देवाच्या नाही. मग चांगलं होतं पोरग पण खाल्ल्याकडच्या पोरामुळं नासलं. खाल्ल्याकडच्या पोराचं नाव सांगू नको तू. तो या पोराला तिकडे उडीत होत. महाराज एक लक्षात ठेवा, लेकरं मोठे करायचे साधे नाही ते. तुमच्याकडे पिकं कोणते कोणते घेतली जातात? प्रामुख्याने मी डाळिंब बघितले तिकडे, बरोबर आहे. अजून मका, अजून सोयाबीन, ऊस, कांदा, बरोबर आहे ना, मका. आता मला सांगा, डाळिंबावर जर त्याले आलात तर डाळिंब एवढले होतेत का? मग 6 एकर बाग उपटून टाकावं लागत JCP ना. त्याला यायच्या अगोदर जर बागतदाराने फवारणी केली तर, बागतदार म्हणजे बाप आणि बागतदारीन म्हणजे आई. डाळिंबाच्या भोवतालचं शिपरूट, वाघनखी, इचका, केन्या, काँग्रेस हे गवत आहेत ना. मग बागतदारांनी खुरपायला पाहिजे का नाही? निवडोनी तारा शेती करावी जतन, शेती करावी जतन, काहीतरी नासोनी निवडोनी शेती करावी जतन, नाही करावी जतन, नाही तरी नासोनी निवडुनी तण शेती करावी जतन, नाही तरी नासूनी जाय. कारण आळस उरे हाय. हे लेकरे यांचं रोग पडायचं वय आता नाही. उभा राहा, बरोबर बसा, राहा उभा, गापक्यान सगळे सगळे राहा गापक्यान उभा. हे रोग पडायचं वय का बागतदाराला आणि बागतदारणीला खत टाकायचं वय? पटक्यान बोला. चांगलं चांगलं टाकायचं वय. रोग पडायचं वय म्हणजे 12वीच्या नंतर. न न न न न न बस. यांच्यावर बी त्याला येतो ना, त्याला येत नाही यांच्यावर.
आणि मकावर जी आळी पडती ती लष्करी आळी येत नाही आपल्या पिकावर. आणि कांद्यावर जो मवा पडतो तो ह्या पिकावर येतो ना. मवा पडू नये, लष्करी आळी पडू नये आणि तेल्या पडू नये आपल्या पोरांवर. हे पिकं आहेत आपल्या प्रपंचाच्या वेलीवरती फुललेली. हे पीक आहे बाबा तुमचं. हे कसं घडवायचं हे तुमच्या हातात आहे. हे पीक आहे हे कसे घडवायचे हे तुमच्या हातात आहेत महाराज. तुम्हाला याला काय द्यायचंय? एकरी ॲव्हरेज काढायचंय ऊसाचं 110 टन. बागायतदाराला तिथं काय टाकावं लागेल हे त्याने ठरवायचं. का दिला लावून ऊस दिलं पाणी लावून आम भरलं का नाही दगड मारून भरलं बरं. त्याला प्रोसिजर आहे सगळ्या. तसं आपलं पोरग क्लास 1 व्हावं, SP व्हावं, कलेक्टर व्हावं, MBBS व्हावं, कॅन्सर तज्ञ व्हावं. याच्याकरता बाप आणि आई ही घरातली भूमिका फार मोठी आहे. पुरीनं वैमानिक व्हावं, आपल्या पुरीनं अधिकारी व्हावं, आपल्या पुरीच्या एका सहीवरती जिल्हा चालावा. याच्याकरता आई आणि बाप याला फार मोठे जबाबदार आहेत. तुमच्या घरात काय चालतं याच्यावर तुमची पोरं पाहत असतात. तुमचा माझा बाप कसा आहे याच्यावर मी वरमई शिंदाळ तर वराड शिंदाळ. आपल्या जिल्ह्यातली म्हण आहे कुंभार व्हायचा लोटा आणि बाप व्हायचा बेटा. तसंच पुढची म्हण आहे आपली वरमई शिंदाळ तर वराड आहे शिंदाळच आहे. वरमईच जर हे जिला जिला कळलं तिला तिला धन्यवाद देईन मी. जिला काहीच कळलं नाही तिनं फक्त OTP आणि KYC OTP आणि KYC त्याच्या पलीकडे तू काहीच करू शकणार नाही. तू किती ब्रिलियंट आहे, तू किती शार्प आहे, तू किती हुशार आहे. रामासारखा पती मिळावा याच्याकरता उपवास करणारे तुम्ही खूप आहे. पण राम मिळाल्यानंतर कळावा. जिला मिळाला तिनं हरणामाग पाठीला. कळलं का नाही? नाही मिळाल्यानंतर कळणं मग नरदेह मिळालाय पण कशा करता मिळाला हे कळणं महत्वाचं. आमच्या घरामध्ये आमच्या रक्ताच्या थेंबातनं ऑरियर जन्माला यावा. तुझ्या गर्भामधनं छत्रपती राजा अहिल्यादेवी होळकर, विनायक दामोदर सावरकर, भगतसिंग, राजगुरू असे वॉरियर लेकर तुझ्या गर्भातून गरबाची आवडी मातेचा डोहळा गर्भासी आवडी मातेचा डोहळा. गरबाची आवडी मातेचा डोहळा गर्भाची आरडी मातेचा डोहळा. मॉनिटर तेथे बिंबे आनंदाचे डोळे आनंदाचे डोहे महाराज इथं गर्भाची आवडी मातेचा डोहाळा. गर्भाची आवड आहे आपल्या गर्भातून निर्माण होणारा आणि तुमच्या रक्ताच्या एका थेंबातून निर्माण होणारा लेकरू गावाकरता घायाळ होणारा असावा. गावाकरता नाही, गावाकरता तालुक्याकरता घायाळ होणारं लेकरू आपलं असावं. नाही तालुक्यापेक्षा जिल्ह्याकरता घायाळ होणार, गोरीगरिबाचे कामं ओढून आणणार घायाळ होणार. नाही जिल्ह्याकरता तर महाराष्ट्राकरता, नाही महाराष्ट्राकरता तर देशाच्या सीमेवर काही काही लेकर घायाळ होतात.
पण कशासाठी? काही देशासाठी घायल झालेले, काही गावासाठी अख्खं प्रॉपर्टीचं बलिदान करणारे माणसं मी पाहिलेले आहेत. गावासाठी घायल झालेले, काही काही राष्ट्रासाठी घायल झालेले, काही काही आता पोरं दारू पिऊन मोटरसायकल पडून घायल झाले. कुठेस तू? कुठं आहेस? कशा करता जगायचंय? कशा करता जन्माला आलोय? घरातलं उद्दिष्ट म्हणजे बाप आहे ना, बाप वॉरियर असावा, किंग मेकर, राजा घडवणार असावा. आपण हे तुम्हाला आम्हाला घडवलंय. आजही आता या ठिकाणी गावाचं काम पाहणार आहे, सरपंच आहे, या बापाचे चिरंजीव आहे. आज गावाचं काम पाहतील, उद्या तालुक्याचं पाहायला काही वेळ लागला. हे सगळ्या गोष्टी भाग्य तुम्हाला साथ देव, तुमचे मित्र तुम्हाला साथ देव, तुमचा परमार्थ, तुमचं घर तुम्हाला साथ देव, त्यावेळेस तुम्ही मोठे होता. नुसतं एकट्याच नाही, नाहीतर तुम्ही सरपंच झाले, बाकीचे गागे आले, भाऊ बोलले म्हणजे देव बोलले, येऊन येऊन येणार भावाला बाबाली काय लावलं, पुन्हा 3 वर्ष म्हणते ते या नावाचा गागे पिंगे जवळ अजिबात नाही. संगत करना बड़ों की बढ़ती बड़ी जान, गज की माथा आजा बैठे मनी मारे मनी खाए, मनी मारे मनी खाए, हीरा तेरा संगत करणं बडो की बडत बडत बड जाय, मोठ्याची संगत कर. आणि मूर्ख माणसाला वेळ देऊ नका, मूर्खाला देऊ नका. मूर्खाला जर वेळ दिला तर तुम्ही मूर्ख व्हायला काही वेळ लागणार. तुमच्या घरात मंथरेला घुसू देऊ नका. मंथरा म्हणजे तवाच मी आता लई जीत झाले, आता तर जागा झाल्या. मंथराकडे ती कधी कानात जाऊन बसन. मंथरा कानात जाऊन बसल्यावर जिच्या अंगा खांद्यावर भगवान प्रभू रामचंद्रजी खेळायचे, जिच्या हाताने भगवान रूठ के जाते थे, कौशल्या माँ कहते थे बेटा खा लेना, नहीं खाऊंगा माँ, मैं कई के हाथों का खाना खाऊंगा मैं, तभी मेरा पेट भर जाता है. खा ले बेटा, नहीं आवत ताजी बाल समाज येत नसायचं, बेटा राघव नाही आवत ताजी बाल समाज. आणि बालकात मिसळून जायचं असे ते. आणि मग काही ना हात मारली तर पळत यायचे, माँ बहुत मीठा लगता है तेरे हाथों से खाना, असे खायचे लागले ना. जिच्या अंगा खांद्यावर राम खेळले, ज्याच्या छातीवर रात्री झोपताना हात लागायचा कैकेयीचा, कौशल्याचा नाही, कैकेयीनं हात ठेवावा रामाच्या हृदयावर, आणि मग रामाला शांत झोप लागावं, एवढं प्रेम. त्या कैकेयीच्या कानात मंथरा जाऊन बसली तर तिला उलट केलं. आपल्या तिथं कधी हळदी कुंकवाला येईन, तुम्हाला तर कुकू लावता लावता तुमच्या कानात जाऊन बस. मंथरा कळली का नाही? आता महाराष्ट्रभर फिरतो, रात्री कार्यक्रम होता कुठे रे? येडशी, सकाळी पुन्हा का येडशी, येडशीचा आता इथं, आणि इथून पुन्हा आम्हाला हिंगोली. म्हणजे काल बाहेर निघलेलो आहे मी, आणि परवा दिवशी घरी जाणार आहे. अरे इकडे गंठ्या, अरे गंठ्या गपना इकडे बघ तू. इथं कीर्तन चालू आहे का काय, काय हे काही धोरणच नाही.
लगेच झोबी खेळायला लागली. थांबा तुम्ही थांबा, ते तुम्हाला दगड आणतील ना. भारताने बोलले आता आपण जानकर आहे ते तिकडे जाऊन त्याच्यामुळं आपलं अनुभव येतच असतो आम्हाला. महाराज 4-4, 5-5 दिवस रुपला कीर्तन लागलं कसं फिरावं लागतं. मग माझ्या घरामध्ये माझी मंडळी, माझे मुलं, माझे आई वडील हे सगळे आहेत. आणि तेवढ्यामध्ये शेजारच्या 5-6 गृहिणी येतात, सहज बसतात. आणि मग आज कुठे गेले महाराज? मग तिने सांगावं कोल्हापूर. तसेच आणि मग तिकडे बाळूमामा आत्मापूरला जातील, परत येताना साताऱ्याचं कीर्तन करून, पुण्याचं कीर्तन करून पुन्हा घरी येतील. म्हणजे 5 दिवस तिकडे झेंडू बायका गडगल्लीतल्या म्हणतात मग बरं झालं बाई आम्हाला बसायला, घर बघायला, टीव्ही, पाणी प्यायला, चांगल्या प्रकारचं मिनरल वॉटर आहे. आता मजा आहे 4 दिवस आमची. आणि त्याच्यात जर एखादी मंथरा आलीच माझ्या घरात, बसली, तिनं ड्रायफ्रूट वगैरे चहा कॉफी घेतली, मग माझ्या मंडळी बरोबर गप्पा मारून काय ग कुठे गेले महाराज? आता लांब गेलेले आहेत, 7 दिवसाचा रूट आहे त्यांचा. 7 दिवस आणि करमत का त्यांना? का बाहेर दुसरं काही आहे? मंथरा फक्त गाडी टाकून गेली. 8 दिवसांना घरी गेल्यानंतर काय 8 दिवस बाहेर बोबला तर काही कळत का? घरात कधी मंथरा घुसेल सांगता येणार नाही. सांगता येणार नाही. तुमच्या घरात कोण आहे? तुमचे मित्र कोण आहे? तुमची बुद्धी भ्रमिष्ट करणारे मित्र किती आहेत तुमचे? समजा मी 4-5 दिवसांनी घरी आलो, पुन्हा कार्यक्रमाला निघालो, गाडीत बसलो, माझा मित्राने हात केला, तांबे महाराज आणे तो मुझे कुकाडातून जाणं आहे. बसलं ते. बसल्यानंतर काय पण तो म्हणला महाराज जीभ रेटत नाही, पण आता तसं बोलू तुम्ही? झालं काय? बोलू का? बोल म्हटलं. तुम्ही गेले का कोणीतरी एक अनोळखी पुरुष आपल्या गावात येथून तुझ्या घरात 3-3 तास बसलेला राहतो. कीर्तनाचा महाग आला का फटक्या? करणार काय माणसं? तुम्हाला बिगर शास्त्राचं मारतील, बिगर शास्त्राचं मारतील. आता काय रामायण घडू शकत नाही? आता काय महाभारत घडू शकत नाही का? हो घडू शकतं, पण तुम्ही जर प्रगल्भ असाल तर तुमच्या घरामध्ये हे भूमी गोपाळ आहे याच्याकरता बाप ही भूमिका खतरनाक आहे घरात. बाप कसा असावा आता चरण करू.
जाचा वंश मुक्तीस जावा. माय बापानो माझ्यात तुकोबारायासारखा बाप असावा. अरे माझ्यात ज्ञानेश्वर माऊली सारखा असावा. नव्या नव्या विठ्ठल पंतासारखा असावा. राजशहाजी सारखा बाप अंशा घरामध्ये असावा. दूरदृष्टी कोणाचा बाप असावा. माई बापाने आम्हाला जन्माला घातलं. गावाचं संरक्षण, देशाचं संरक्षण, धर्माचं संरक्षण करता जन्माला घातलेलं आहे. नुसतं बाल्या बाली 10 बाय 10ची बोली. तू मेरा मैत्रीण दुनिया से काय लेना. आपण जन्माला आलो महाराष्ट्राच्या करता जन्माला घातलेलं आहे. अहो आमच्या पूर्वजांचं लग्न तर तलवारी बरोबर लागलेलं आहे. सूर्यावी सरदार काय कुणाची सूर्यावी झुंजाराची रीत. आईच्या गर्भातच गर्भाच्याच यातना. गर्भा आईची कळ आणि कळीला मळ लागू देऊ नका. आईनं आपल्यासाठी दिलेली कळ त्या कळीला मळ लागून देऊ नका. नाही तर मग येऊन येऊन येणार कोण. तलवारी बरोबर लग्न लावलेले आमच्या पूर्वजांनी. पीठ कशासाठी? राष्ट्रासाठी. आणि म्हणून जगत असताना माय बापांनो गायाळ व्हायचंय. धर्माकरता गायाळ व्हायचंय. बलिदान द्यायचंय राष्ट्राकरता. आमचे साधू संतांनी तर जागृत केले सगळ्यांना. उठा, एकत्र द्या, संघटित व्हा. आता जागा रे भाई नो जागा. आता जागा रे भाई नो जागा. जागा रे भाई नो जागा. जागा रे भाई नो जागा. आता जागा रे भाई नो जागा. आता जागा रे भाई नो जागा. जागा रे भाई नो जागा. जागा रे भाई नो जागा. कोणी कोणी जागा रे भाई नो जागा. आता 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 जागा रे भाई नो जागा. लवकर जा. पार दात पडून गेले मग नाळ दाबेल. मला नाळ दाबेल म्हणलं पार पाडून गाडी पेटून पंपापर्यंत नाही ना. आता काय टाकी फुल गेली. हे अरेंजमेंट गेलेले आहेत. हेडलाईट फुटलेले आहेत. 15 मिनिटांनी फुट गाडी सरकती पुढे. काय चालू तिथं जागा व्हायचंय म्हणजे काय? फार वय निघून गेल्यावर जागा झाला उपयोग नाही ना. करावी तातडी परमार्थ त्वरित जागा होणं. आणि जे घर सावध झाले वेळेत सावध. 40 एकर जमीन संपली मग म्हणला मळ टाकून सोडायची. खोबा मोडला खोबा. आखा खोबा निघला. तिथं दुसरं भाडू टाकलं आणि मग म्हणलं मी 30च्या पुढे गाडी चालली.
हा दोघं 70 नी यू टर्न आणि एस टर्न येडी माके चान बेटे उदबत्ती लगा के अगली को बैठे तुमच्या गाडीवरून तुमच्या बुद्धीची क्वालिटी कळते तुम्ही किती स्मार्ट आहात तुमच्या फायरिंगवरून कळते तुमची बुद्धी किती स्टँडर्ड. मोठेचं वाहन कधी घरात येतं गावात येतं आणि कधी जातं हे लोकांना सुद्धा कळत नाही. आणि आपली गाडी चालू झाली सारं गाव उठ. हा बदल आहे आपल्यातून मोठ्या, हा बदल आहे आपल्या बुद्धीतून मोठ्याच्या बुद्धी. मोठ्याचे कधी कधी जर आपण गेलो नाशिक त्र्यंबकेश्वर इकडे पुण्याला जर गेलो ना तर लोक म्हणते हे आपल्या गावातल्या कंपनी बरं का गावातल्या माणसं गावातले म्हणते एवढं आहे काय ते लोक म्हणतात पा ते कधी दाखवत नाही स्टेटसला आपल्या गंठेने 40,000ची स्कूटी आणली आपल्या पोरांनी त्याचं नाव गांठ्या 40,000ची स्कूटी आणली तिने तर 15,000 दोन मित्र रोखून घेतली. आबा किती झाले 30,000. 5,000ला बायकोचे कानातले ठुले किती झाले 35. आणि तिच्या लाडक्या बहिणीची योजनेचे पैसे आले ते 5 किती झाले 40,000ची चार्जिंगची स्कूटी आणली 60 किलोमीटर आणि त्याचं स्टेटस ठेवलं दाखवतो तुम्हाला कळलं असं स्टेटस ठेवलं दिसते तुम्ही होय दिसले तुम्ही दिसले सगळे आता आणि स्टेटस असं ठेवलं मनी होत म्हणून दावलं करून 40,000 उसने घेतलेले जिद्द होती म्हणून आणलं वळून स्कूटीला हार बायको पुढे निरंजनी ते घेऊन पुन्हा बायकोचा स्कूटीचा आणि त्याचा फरक बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा. कुठे आहेस तू काही काही कोटीचे हेलिकॉप्टर घेते तरी तेच नाही. आणि आपलं येड्याचं झालं खळण येड आधुली घेऊ घेऊ पडलं. तुमचं माइंड किती स्मार्ट आहे किती दूरदृष्टिकोन आहे तुमच्याकडे किती शार्पनेस आहे तुमच्याकडे किती वादळे संकटे समोर आली तरी हटणार नाही ना. समजायचं बापाचा करारीपणा फार स्टँडर्ड आहे आणि थोड्या संकटांना घाबरून तुम्ही जर पळ काढत असाल तर तुमच्या दंडात ताकद आहे पण बुद्धीतून हृदय फार कमकुवत आहे तुमचं फार छोट आहे. म्हणून जगत असताना मी मगाशी सांगितलं भरपूर डाएट करत असताल तुम्ही आहार शुद्ध घेत असताल 2 टाइम व्यायाम करत असताल तुम्ही तरी अशा काही लोकांना अटॅक येऊन जातो त्याला कारण काय ते फक्त दंडातल्या ताकदीनं आणि शरीरच फक्त त्यांनी खाऊन तगडं केलं डाएट करू पण बुद्धी हाय तेच ठेवलं मनही तसंच ठेवलं भावनी वाणली याला अटॅक आला. काय तयार करायला पाहिजे बुद्धीचा व्यायाम येतो आपल्याला हृदयाचा व्यायाम येतो आपल्याला फक्त विचारवंताची बुद्धीचं व्यायाम आहे वॉरियर आहे ते. माझा गोपाल कृष्ण किती प्रगल्भ बुद्धिमत्ता आहे किती प्रगल्भ आहे. जन्माला आला सेंट्रल जेलमध्ये जन्माला आले गोपाल कृष्ण त्याच्यानंतर आई बापाच्या जीवनामध्ये संकट त्याच्यानंतर स्वतःच्या जीवनामध्ये संकट त्याच्यानंतर माय बापांनो स्वतःच्या बंगल्याचं स्ट्रक्चर स्वतःच्या बंगल्याची डिझाईन स्वतःच्या बंगल्याचं इंजिनियर द्वारकाजी निर्माण केली त्याचं स्ट्रक्चर कुणी निर्माण केलं गोपाल कृष्णाने स्वतः जगातले सगळ्यात अगोदरचे इंजिनियर ते आर्किटेक्ट ते गोपाल कृष्ण. आम्हाला जो कृष्ण कळालाच नाही आम्ही फक्त तमाशातच पाहिला कृष्ण.
तमाशातला प्रश्न कळालेला आहे. बरं किती हलकट माणसं आहेत आपल्या भारतातले, तमाशात कृष्ण नेऊन घातला. पाकिस्तानमध्ये जाऊन फक्त त्यांच्या देवाला शिदी उभा शूट करते, तुम्हाला खाटक्यान शूट करते. आणि आपल्या देवाला उठाव सुटा, बाबाला बी उठाव सुटा, कोणी बी. आणि एक लक्षात ठेवा, वारकरी संप्रदाय जेवढं धर्माचं काम करतो ना तेवढं कोणताच संप्रदाय करीत आता काही म्हणजे बाबा लोक लय पैसे घेतात, लय पैसे घेतात. आम्ही 800 एकर जमीन घेतल्या कारखाने आहेत आमचे. होय हो कारखाने आहेत आमचे. बरं रांडक्या मुंडक्या बायाचे डोल खाल्ले काय आम्ही? गोरगरिबाची घरकुलं खाल्ले आम्ही? हो बोला ना. लहरी राजा प्रजा आंधळी आनंतरी दरबार उद्धवा अजब तुझे सरकार. ओरी बाबळी उगाच जगती चंदन माती कुराड उद्धवा अजब तुझे सरकार. आणि म्हणून घरामध्ये हे आहे पोरं मोठं करत असताना ते त्याच्या पायावर उभा राहील एवढी क्षमता त्याला दे. आमचं लहानपणापासून बालवाडीत जातं. तू बालवाडीत जातो का? हे याच्यात कोण जाते बालवाडीत? जातो तू दप्तर घेऊन जातो बालवाडीत? वाव 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 वाव. तुला तिथं काय देतात खायला? हे तुम्ही गेलतात ना बालवाडीत? गेला होतात ना? तिथं काय मिळत होतं? बोल ना, सांग ना, सांग काय मिळत होतं? बोल ना. हा अजून काय देतात? घुगऱ्या, भात, मटणी, चुकडी. साहेब लहानपणापासून महागाईची सवय लावली आपण. आपलं पोरग शाळेत जरी जातं तरी डबड घेऊन जात. आता मोठं झालं, यांना काही नव्हतं, कुपन नव्हतं, यांना केवायसी OTP. एक लक्षात माई आमचे बी काही फक्त कुपनालाच गावात येते. कुठं कुपनाला चाललो? कुपनाला कुठे आहात तुम्ही? योजनेवर जगणारे माणसं नाही आपण, योजना देणारे माणसं होतो. अमृतो की संतान आहे हम, अमृतापासून निर्माण झालेलो आहोत. आणि म्हणून माय बापाने आम्हाला मार्ग दाखवला. जगी ऐसा बाप भावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. मुक्ती जावा म्हणजे नेमकं काय? पोटा येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप. हो कोणाचं पाप पोटाला येताना आलं? संभाजी राजांचं बाप राजांच्या पोटी जन्माला आले. पोटा येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप. माऊली सारखा बाप, विचार प्रणालीचा बाप. धन्य धन्य जयाचे खुशी ज्ञानदेव धन्य धन्य जयाचे खुशी ज्ञानदेव धन्य धन्य जयाचे खुशी
जैसा एकच योगी देखिला नयने धन्य धन्य जयाच कुसे ज्ञान दैव जन्म नाही. ज्याची कूस किती धन्य आहे की ज्यांच्या पोटी पावली ज्ञान जन्माला आलं आज. कूस पण आणि बापाचा रक्ताचा एक थेंब पण किती पवित्र आहे. एका रक्ताच्या थेंबापासून आम्ही निर्माण झालो. याचे डोळे, याचे स्नायू, याचे सगळं स्कीम हे निर्माण केली ती आहे ना. देवाने नाही केली. कातड, हे सिरा, हे 756 मेगापिक्सेलचे कॅमेरे, याचं मेगापिक्सेलिंग 756 याची झुमिंग, हे आईनं निर्माण केले. आणि याच्यामध्ये चिप म्हणजे भगवंत आहे. यातलं कार्ड म्हणजे देव आहे. ममय वंशे जीव लोके जीव भूत सनातन. याच्यामध्ये पार्ट सांगतील, साऊंड चालेल लोकांचा, कॅमेरा चालेल, पण चिप चालणार का नाही. त्याच्यामध्ये फुगा ट्रान्सफर करता येतो. बॉल चेन म्हणलं काय केलं ते म्हणे बॉल चेन केला होता आता टाकून आणला. किडन्या तुमच्या दुसऱ्या टाकू शकतात तुम्ही, लिव्हर बदलू शकतात तुम्ही, पण चिप ओरिजिनल आहे ना. सर्वस्वच्या सगळ्यांच्या जिवंत सिंहासनावर मी आहे, ती बदलू शकत नाही. ती चिप फक्त देवाने टाकलेली. मोबाईल आई बापाने बनवलेला. अपंच महाभूताचा मोबाईल आई बापांना जन्मलेला म्हणजे निर्माण केलेला. याचं ऑर्गनायझर आई बाप आहे, याचे निर्माते आई बाप आहे. आणि म्हणून ज्या घराला आई कळाली, ज्या घराला बाप कळाला, त्या घरातली पोरं फार मोठे सोपे नाही. कितीतरी हनी ट्रॅप मध्ये सापडले पोर. ऑनलाईन शेअर मार्केट हनी ट्रॅप मध्ये सापडले. 20-20, 25-25 एकर जमिनी पोरांनी घातल्या. एका लाखाला काही जे कंपनी म्हणे आम्ही 10,000 रुपये महिन्याला तुम्हाला याच देऊ. त्याच्यात 15-15 लाख फुले. ते 2 महिने वाटिले, 3रे महिने कंपनी गेली, बाबा गेला, 10 महिने गेला. बरं कोणाला सांग काय आहे ना. आणि ऑनलाईन मध्ये बसवले गेलो ते केस होत नाही. तुम्ही किती मास्टर नाही का. तुमच्या घराला केशरी अंजनी माता कळाली का. बाप होण्याच्या अगोदर किंवा आई होण्याच्या अगोदर अंजनी माता कळाली का. बाप होण्याच्या अगोदर तुमच्या घरामध्ये तुम्हाला दशरथ कळालेत का, तुम्हाला तुकोबाराय कळालेत का. तर घरामध्ये आनंदाचं वातावरण शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहील. नाही तर दुःख काय कधी येईल हे सांगता येत नाही. रती माहिती दुःखाची जेव्हा नाही आधी अंती अवसान. पण दुःखावर सुद्धा मात करायची असेल तुमच्या आमच्या जीवनामध्ये तर बुद्धीचे वैभव आणले नाही. तुका म्हणे आलो सोसी परस पेटे. तुका म्हणे आलो सोसी परस पेटे. माझे वाखते आहे देवा, मी माझे वाखते आहे देवा. कितीतरी दुःख मी पाहिलंय. तुका म्हणे संकट आहे, दुःख, संकट, यातना हे सगळे मी सहन केलं. कोणाचं हृदयाला क्लेश केला नाही. त्याच्यामुळे तुकोबाराय म्हणतात मी एकदा झोपलो का लगेच झोपी जाऊ पडल्या पडल्या. कोणाला मारलं नाही आणि कोणाला शिव्या शापही दिली. नृत्य स्वभावाय नवीनी तैसे सज्जनाचे चित्त. जाती अपंगिता नाही, जाती अपंगिता नाही. रासा देशो एकादंते कांते.
कुणाबद्दल क्लेश नाही, कुणाबद्दल दुःख नाही, कुणाबद्दल जळकुटेपणा नाही. ते पडल्या पडल्या निवांत झोपल्या जातात. रानात सुद्धा तेवढ्याच आनंदाने झोप यावी, तेवढीच आनंदाने घरात झोप येते. सुखी आहात तुम्ही, समाधानी आहात. कुणाला यातना द्यायच्या. तुकोबाराय म्हणले, मला मंबाजी बुवानं मारलं डोक्यात, ठोका टाकला, रक्त निघलं, तिथंच उपरनं फाडलं, बांधलं, आणि तरी मंबाजी बुवाला म्हणत होते, ओ मंबाजी बुवा जाऊ द्या ना राव, गाव राहणार चालत राहा. कीर्तन चालू झालं तुकोबारायचं. मंबाजी बुवा कीर्तनाला दिसले ना, तर टाळकऱ्याला म्हणले, टाळकऱ्यानं कार्यक्रम चालू ठेवा, मी मंबाजी बुवाचं घरी जाऊन येतो. कवाड वाजवलं, आतून आवाज आला, कोण? मी आहे. तुम्ही कोण? तो क्या? आतून मंबाजी बुवाच्या पत्नीनं दरवाजा उघडला. कुठे गेले मंबाजी बुवा? ते काय झोपलेत बाजावर. वस्त्रीमध्ये बाज टाकलेली, बाजावरती घोंगडी टाकलेली, घोंगडीवरती बापाच्या धोत्राची गोधडी शिवलेली, अंगावरती आईच्या साडीची गोधडी घेतलेली. बापाच्या धोत्राची गोधडी शिवून खाली राखा पाठीला, पाठी राखा बाप असतो गेल्यावर बी, आणि मायेचं पांघरून म्हणून आईच्या लुगड्याची गोधडी शिवलेली अंगावर घ्यावी. आयुष्यात झोपीची गोळी घ्यायची गरज राहत नाही, एवढी ताकद आहे माय बापांना. असे मंबाजी बा झोपले. तो गोबर आहे. ओ मंबाजी बा. कोण आहे? ओ मंबाजी बा. अरे कोण आहे? मी आहे. कोण तू? तो क्या? अहो तुम्ही कीर्तनाला नाही ना, मजा येत नाही माझ्या. तुम्ही चला, तुमची जागा रिकामी दिसली, मग काय खामाला कीर्तन सांगू का? चला. आता दुपारी तुम्ही मला मारलं म्हणून नाही आलात काय? जाऊ द्या, गावगाडा आहे, चालू राहतो. चला. ज्या हाताने मारलं त्या हाताचा त्रास होतो का? दाबून देऊ का? तुकोबारायने हात दाबायला घेतला, ज्याने डोकं फोडलं होतं ना दुपारी, तो धसा रडायला लागला. कुठे ताकद आहे. आणि माय बापांना आम्ही आयुष्यभर 3-3 पिढ्यापासून खुन्नस. पूर्ण आईला विचारायला गेलं, होय जाऊ का त्या तात्यात पोरात लागणार, जाऊ का? नको जाऊ. कम तुपल्या बापाला आणलेलं आहे, त्याच्या बापाने जाऊ का? त्याचा बापही गेला आणि त्याचा आदाही गेला. तिसऱ्या पिढीला अजून खुन्नशी चौकत आणलेलं आहे त्याला. अरे गप ना, कवर जाणा विसरू पुन्हा नाही ना. हे ज्या दिवशी माणूस गेला त्याच्या देहाबद्दल दुश्मनी होती ना तुमची, पण त्याचं राग झाली ना, संपून टाका दुश्मनी, संपून टाका. आणि मनात आड्या घेऊन जागा ब्लॉकेज होऊन मारा, ब्लॉकेज होऊन मारा. आनंदाने जागा, समाधानाने जागा. काय आणलेलं आहे? माझ्या नावावर आता माझ्या बापाने 11 एकर जमीन करून दिली. माझं नाव कशावर आलं? काय म्हणतात त्याला साहेब? उतारा. हा, अजून 4 एकर राहिली, म्हणजे 15 एकर माझ्या नावावर. माझं नाव कशावर लागणार आहे? उतारा. उतारा म्हणजे त्याच्यावर उतरत राहा, त्याचं नाव उतारा. आणि त्याच्यावर कोण कोण उतरलं? अजमेरा पंजमेरा अजमेरा अजमेरा पंजमेरा टरबूज लावली 10 एकर, त्याला करंट सोडा. तिने सोडा सकाळी पुन्हा गेले तसेच चिटकून गेले. देवा शपथ हे खरं आहे सगळं. स्वतःला गाठी बँकेत कुठे काही नाही. किती कमवा, किती कमवा. आपला याला जिल्हा बोलतो, नाशिक जिल्हा. नगर जिल्हा इकडून पलीकडूनच आहे ना. नगर जिल्हा नाशिक जिल्हा म्हणजे काय लई लांब लांब. मी नगरला, तुम्ही नाशिक. 100 एकरच मतर मेल मतर. आणि वरी श्राद्ध झाला मी, ते निवड ठेवायला गेले, आलेच नाही.
एक वाजता तरी यायला विवेकास म्हणलं जाऊन पाहून बरं त्यांचं काय चालू आहे. त्या म्हाताऱ्या 2 पोरी 4 पोर आणि त्यांचे निवड फळवून बांधलं. थोरलीचं नाव भांबई होतं आणि लहानीचं नाव कुशीवार्ता. 2 पोरी. भांबई म्हणायची नाही ना दादाला इथं भुसभुशा पैसे जाळलेलं. कुशीवार्ता म्हणायची नाही बोरटी पैसे जाळलेलं. 2 पोरं म्हणायची नाही ना इथं बांधोर जाळलेलं. वर्षात म्हातारीची जाळलेली जागा सापडा आणि म्हातारीने ते बांध कुरू कुरू भांडण कुरू कुरू 100 एकर केली. एकूण तिकून कीर्तन झालं. 10 वेळा मीच होतो. कावळा बी नव्हता. असा मिशात फिट झालेला मिशात फोटो होता. असा माणसं सुद्धा लांबून पाय पडत होते. कावळी तर आलेच नाही. त्याच्या नाताचं लग्न झालं. पुण्याची पोरगी केली. त्या पुरीनं बंगल्यात पाऊल टाकलं. म्हाताऱ्याचा हॉलमध्ये फोटो असा. बाबा लगी ते पाहिजे का तसं फिल्म काढले. सुनबाई म्हणे मी नाही येत तेव्हा काय झालं तेव्हा त्यांचा फोटो आण तेव्हा मा हात आहे तेव्हा तिने वाण ते बांधलेले नाही ना त्यांच्या नका फोटो मला नाही कर तेव्हा बराबर कोणी घालतो म्हाताऱ्याला फक्त घरात नेलं बरोबर कोणी घातलं पॅक बांधलं म्हाताऱ्या. ते म्हणे इथं ठोत नका. दुसऱ्या दिवशी काय गोठव केला चालेल देवगडला आणि तिथून काय गोठव केली ना ते म्हातारं तसंच आणि ते गुटलं गेल्या बाबळीला. पाणी कमी झालं तर मधी फार कोरडं ठाक आणि मी माया मामाची हस्ती घेऊन गेलो मधी टाकायला आणि ते म्हातारं मला उलट टाकताना मी मंडळी म्हणले कोण आहे गाड्या मला ओळखीत वाटत आहे. ती म्हण तुमचं काही विरात काम म्हणलं मला सरळ करून द्या. सरळ केलं तर ते ताते होते. मी आणि पुनरा म्हणून ठेवले म्हणून त्या अरे खबर आहे आपल्याकडे कुठपर्यंत आहे आपल्याकडे. जगायचं तर आनंदाच आहे. नाही तर कधी जाणार आहोत माहित नाही. कोण्या दिवशी आम्हाला उराळी घ्यायला येईल माहिती नाही. ग्रास गिळीस पाणी माझ्याकडे बाटली दिली लगी करून पाणी पिऊन येणार आहे ना. विठोबार कुमार घोषणा करता मला असं वाटतं जिलेबी चालू आहे गरम गरम चायना पापड आहे चपाती आहे पुरी मटकीची भाजी अजून डाळ भात पुरी आहे
अच्छा, असं मस्त सुंदर जेवण आहे. काही काही म्हणजे सुचकत आम्हाला उचलू लागेल. खात नाही ते बिया काढा. हा, ते खेट्यातला नाही. म्हणजे कोण ते म्हणजे मेलेले माणसं. मेलेले खात नाही. मेलेलेच खात नाही, मारून कसं काय खातो? वाट्याला तर पुढे काय आमच्या तिथे एक जण पोटवर घट बसेल. पोटवर घट नाही घटच स्थापना पोटवर सारा गाव भेटाय. मी मंडळी म्हणत चला तुम्ही. मी म्हणलं मला सकाळ संध्याकाळ कार्यक्रम आहे, मला मी थेटताच त्या दिवशी ते म्हणतो घट उठतील. मी म्हणलं उठानाक जाय ना आपण घेऊ ना. त्याला धोतर शर्ट टोपी असं घेतलं सगळं. हार आणला सुपिवून येताना पुण्याचा कार्यक्रम होता आला दिवशी. मिनिस्टर हार आणला 1150 रुपयाचा. गेलो त्याच्या घरी म्हणलं 1100-1200 रुपये दक्षिण देऊ त्या. म्हणलं मंडळी म्हणलं चल बरं जाऊ त्यांच्या तिथे. गेलो तर मी जिजीला म्हणलं जिजे काय जिजा कुठे? तिने पोटर घटगोचेल होता. ते कुठे? ते म्हणे 9 दिवस तुला नाही सुचलं यायला, आता दसऱ्या दिवशी आला उठलो. म्हणलं पुढे गेले एवढे सांग, मला त्यांना हार घालायचा आहे, फोटो काढायचा आहे. ते म्हणे आता तुला कसं सांगू? म्हणलं झालं काय? ते म्हणते गेले बोकड्याचा वाटा आणाय. मी म्हणलं हार आपला माग घे चल. आम्ही सहज आलो होतो. पहिले म्हणा आम्ही ते प्राणी लक्ष्मी पिवलं तयार 110-120 डिग्री. ते म्हणते नी येऊन हात घालून पाय की दोन नको उठवून नको शाळ्या राख म्हणते ना. त्यांचं काय ते तिकडे दोन करून हजरी तिकडे दोन. 120 डिग्री सेल्सिअस मध्ये तेलाचं तापमान आहे. त्याच्यामध्ये जिलबी टाकली. आता मला विचारवंत खरं सांगा, त्याचं सुतक राहिलं का जळून गेलं? ते वाफ पाडका निघून गेला नको रे. आपल्याला काय तसंच पीठ वाढलं. मटकी 100 डिग्री सेल्सिअस मध्ये तापमान करून ती उकडून काढली. सुतक जळून गेलं. सुतक तर खरं कानाला डोळ्याला जिभेला आहे. या 3 गोष्टीला सुतक पडले. हे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. जळती दोषाचे डोंगर शुभ होणारी नर साथी ऐकती चाले नामस्मरणाने चिंतनाने पण आवडीने भावे हरिनाम घेते. पण आपल्याकडे ऐश्वर्य असावं, पण ते शुद्ध आणि सात्विक ऐश्वर्य, समृद्धीचं ऐश्वर्य असतं. काही काहीकडे मस्त ऐश्वर्य, पण त्या ऐश्वर्याचा काही उपयोग नाही, कशालाच उपयोग नाही, घरच्याला उपयोग होत नाही. ते मेल्यावर सुद्धा ते खाऊन देत नाही. ते म्हणते पितृदोषी. काही काही वावर सुद्धा खाऊन देत नाही बरं मेले. पैसे तर नाहीच, वावर सुद्धा खाऊ देत नाही. आणि म्हणून मायबापांनो सर्वांनी भोजन करून जायचं. काही याच्या करता मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो. मुळी बाप कोणता? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बौद्ध गोरक्षासी केला. गोरक्ष बोलला गहिनी गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. आणि शेवटच्या चरणात दिग्दर्शन केलं. तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पूर्वावी ब्रह्मेची आळ. हो ना तुझी? तुका म्हणे मी पोटीचे बाळ. तुका म्हणे पोटी
सर्व गुणीजन महाराज मंडळी आमचे गुरुजी त्यांचे चिरंजीव सुंदर चाल बोलले गायली त्यांनी भोजन करून जा सर्वांनी आणि माय बापांनो झालेल्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देऊया जे विठ्ठल होईल काही मांडण्यावर बोलतील बरोबर आहे ना आणि त्याच्यानंतर आपण सामुदायिक पसायदान घेणार आहोत धनेश्वर माऊली राज माऊली